गणरायाचं आगमन ही प्रत्येकाच्या जीवनामधली एक आनंदाची बाब असते. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, असं ज्यावेळेला नागरिक म्हणतात, त्यावेळेला तो निरोपाचा प्रसंग हा मनाला चटका लावून देणारा असतो. आणि त्याच्यामुळे एक आगळंवेगळं नातं हे कोकणाचं या उत्सवाशी आहे. घरोघर गणपती येतात, परंतु सर्व कुटुंब हे त्यानिमित्ताने एकत्र येतात. आमच्याकडे अशी सुद्धा कुटुंब आहेत की ज्या ठिकाणी 60-60 त्यांच्या ब्रँचेस झाल्यात, परंतु गणपती मात्र एकच असतो. असं आगळं वेगळं नातं हे गणपतीने जपलेलं आहे आणि ते कोकणाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठं मायग्रेशन हे महाराष्ट्रामध्ये कुठे होत असेल तर ते गणपतीच्या सणाला मुंबईतून कोकणामध्ये होतं. आणि खरोखर मला असं वाटतं की एका अर्थाने आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं की काही कारणामुळे का होईना हायवे लवकरात लवकर व्हावा आणि लोकांना असं तो हक्काचा हायवे वाटतो. तसं ते पुण्यावरून सुद्धा येऊ शकतात, कोल्हापूर मार्गे खाली येऊ शकतात, परंतु कोकणामधला रस्ता हा आमच्या हक्काचा रस्ता आहे, असं त्यांचं एक नातं आगळं वेगळं या रस्त्याशी आहे, कोकणाशी आहे, इथल्या डेव्हलपमेंटशी आहे. प्रत्येक कोकणामधलं जे ग्रामस्थ असतात त्यांचं मुंबईला मंडळ असतं आणि आपल्या गावामध्ये काय व्हावं याची काळजी ते घेत असतात. आणि त्याच्यामुळे 2 प्रसंगाला ते न चुकता कोकणामध्ये येतात. एक म्हणजे गणपती आणि दुसरं त्यांच्या गावामधलं ज्या दिवशी त्यांच्या देवाची स्थापना झालेली असते तो स्थापनेचा दिवस, हे ते कधीच चुकवत नाहीत. आणि त्याच्यामुळे मग प्रत्येकाच्या गावातली जत्रा असेल तरी आवर्जून येणार, परंतु गणपती मात्र कोणी चुकवत नाही. आणि हेच गणपतीचं सणाचं वैशिष्ट्य आहे कोकणातल्या, की सार्वजनिक गणेशोत्सव हा तर आम्हाला हल्ली हल्ली बघायला मिळाला. तोपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव हे मोजके असायचे गावामध्ये प्रत्येकाच्या घरीच असायचे. मुंबईच्या सणाचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबईला सार्वजनिक गणेशोत्सवाचं फार मोठं महत्त्व आहे. ते मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, अनेक मोठ्या शहरांमध्ये आहे. पण कोकणाचं वैशिष्ट्य की हा घरगुती सण आहे आणि तो प्रत्येकाच्या घरातला सण आहे. आणि त्याच्यामुळे मग कुटुंबांचं जे नातं कोकणाबरोबर राहिलेलं आहे ते सुद्धा गणपती बाप्पामुळे आहे, हे आवर्जून सांगितलं पाहिजे. दरवर्षी चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. आपण कोकणातले सर्व नेते केंद्रीय मंत्र्यांना जाऊन भेटून या संदर्भात तोडगा काही काढणार आहात का? हे बघा, खरं तर मला आता रत्नागिरी जिल्ह्यातली स्थिती माहिती नाही, परंतु कशेडीचा दुसरा बोगदासुद्धा सुरू करण्याच्या संदर्भात स्वतः चीफ मिनिस्टर इथं आले होते. म्हणजे प्रत्येकजण काळजी घेतो की कोकणातला मनुष्य सुरक्षित कोकणात गेला पाहिजे, परंतु रत्नागिरी हा एवढा डिफिकल्ट टरेन आहे की सगळे जे काय सह्याद्रीचे पर्वत आहेत ते सगळे क्रॉस करून आपल्याला जायला लागतं. कोकण रेल्वे बांधणं हे एक चॅलेंज होतं आणि ते त्याने त्या काळामध्ये करून दाखवलं. परंतु इंजिनिअरिंगच्या दृष्टीने बघितलं तर अनेक वेळेला परत दरडी कोसळतात, केलेल्या वॉल्स कोसळतात. मला वाटतं की कोकणामध्ये एक पद्धत आहे की आपण देवाला शेवटी नवस बोलतो आणि तो जी काय कोकणी माणसाची श्रद्धा आहे ती श्रद्धासुद्धा आता पणाला लागलेली आहे. तर माझी अशी एवढीच अपेक्षा आहे की मी स्वतः काय त्या खात्याचा मंत्री नाही, परंतु गडकरी साहेबांनी अनेक प्रयत्न केले. प्रसंगी एवढंसुद्धा केलं की ॲडव्हान्स घ्या आमच्या डिपार्टमेंटकडून, परंतु रस्ता पूर्ण करा. तरी पण माहिती नाही काय योगायोग आहे की रस्त्याचं कामच होत नाही आहेत. स्वतः मुख्यमंत्री येताना मुख्यमंत्री महोदयाने एक नवीन टेक्नॉलॉजी आणली आणि त्याने रेडीमेड पॅनल्स घालून आपल्याकडच्या जो बोगदा आहे तो सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेले होते. आणि ते सुद्धा त्याची अधिकची माहिती मला स्वतःला नाही, कारण मी त्यावेळेला माझ्या दुसऱ्या मीटिंगच्या निमित्ताने बाहेरगावी होतो. तर सगळ्यांनी प्रयत्न केले. स्वतः तर PWD मिनिस्टर आमच्या कोकणातलेच आहे. सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येवो एवढंच मी गणपतीच्या चरणी साकडं घालू शकतो. रस्ता जो होत नाही मुंबई गोवा महामार्गाचा, त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री जबाबदार आहेत आणि त्यांनी फक्त डेडलाईन दिल्या. एक तुमच्याच पक्षाचे नेते होते रामदास कदम, तुमचं म्हणणं काय आहे? रवींद्र चव्हाण परत जबाबदार आहेत? नाही बघा, याच्यावर मी काही कॉमेंट करणं योग्य समजणार नाही. शेवटी त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केलेच ना. मागच्या गणपतीला त्यांनी मोठी मोठी यंत्रं आणली होती आणि त्यांनी प्रयत्न केला. तर नेमकं काय चुकतं आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. एवढे मोठे मोठे मार्ग आमच्याकडून बांधून झाले, नागपूरपासून मुंबई जोडलं गेलं, परंतु कोकणातलाच रस्त्याला काय झालं
हे काही मला समजू शकणार नाही. ही फक्त रत्नागिरीची परिस्थिती नाही, रत्नागिरीला तरी डोंगर आहे म्हणून आम्ही म्हणू शकतो. रायगडमध्ये तर सगळा प्लेन टेरेन आहे, तर तिथं काय झालेलं आहे, काहीतरी सुरुवातीपासून जे चुकत गेलं ते चुकत गेलं आणि लवकर एकदा ते सुधारून दे, एवढंच मला वाटतं. आमदारांच्या नियुक्त्या पुन्हा त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता शिंदेसमोर मोठा पेज आहे. कुठली 3 नावं राज्यपालांकडे पाठवणार असा पेज निर्माण झाला, काय वाटतं? नाही बघा, जो नेता प्रत्येकाला आपला वाटत असतो त्याच्याकडून अपेक्षा खूप जास्त असतात आणि आपल्या वाटेला आलेला कोटा हा कमी जास्त होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती एक तारेवरची कसरत असते. परंतु त्यांनी ती नेहमीच यशस्वी करून दाखवलेली आहे. ज्या ज्या लोकांना लोकसभेला ते संधी देऊ शकले नाहीत त्यांना त्यांनी विधान परिषदेचं मेंबर बनवलं. एक रेअरली असं घडतं की एकदा एखादा मनुष्य पदावरून गेल्यानंतर नेते त्याला विसरून जातात, पण ते विसरणारे नेते नाहीत, ते आपल्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवणारे नेते आहेत. त्याच्यामुळे नेमकं ज्या लोकांना संधी कोणाला द्यायची हे त्यांच्या मनामध्ये असणार. सर्वांना काही संधी देता येत नाही, परंतु इतरांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळेल याची मला खात्री आहे. सुप्रिया सुळे असं म्हणतात, शिंदेचे बैर नाही म्हणजे दुश्मनी नाही त्यांच्याशी, देवेंद्र तेरा खैर नाही, टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस, असं त्यांनी आज खळबळजनक वक्तव्य केलं. नाही बघा, देवेंद्रजी एक कर्तबगार नेते आहेत आणि ते कर्तबगार नेते असल्यामुळे त्यांचं जे नवीन सरकार आलं त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांचा फार मोठा वाटा होता, पण त्याच्यामागे सुद्धा देवेंद्रजी हे ठामपणे शिंदेसाहेबांच्या मागे उभे राहिले आणि हे बघितल्यानंतर साहजिकपणे त्यांचा द्वेष विरोधी पक्ष करतो, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांना टार्गेट केलं जातं ते मात्र चुकीचं आहे. कारण ते कर्तबगार नेते आहेत, मुख्यमंत्री असताना त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि भारतातले जे एक सर्वोत्कृष्ट नेते आहेत त्याच्यापैकी ते एक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघताना ह्या नेत्याला टार्गेट केलं तर आपण भाजपला डॅमेज करू शकतो, असं एक ॲटिट्यूड तयार झालेलं आहे. कोणावरही व्यक्तिगत आकस ठेवू नये राजकारणामध्ये, असं मला निश्चितपणे वाटतं. जे वकील दिले ते भाजपचे समर्थक आहेत असा एक आरोप होतोय, तुम्ही कसं बघता? हे बघा, आता काय झालं आहे, सगळीकडे जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे जे महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं. त्याच्यामुळे प्रश्नाकडे बघताना एखादा तंत्रज्ञ आहे, एखादा कलाकार आहे, चुकू शकतो, चुकीची शिक्षा म्हणून त्याला अटक झालेली आहे, परंतु त्याचा राजकारणाशी थेट संबंध जोडणं योग्य नाही असं मला वाटतं. सावंत कुठेतरी भारतीय जनता पक्षाने तुमचा फोटो आहे तो लावलेला नाही किंवा तुमचे जे बॅनर लागले ते फक्त राणे आहेत, कुठे रवींद्र चव्हाण पाहायला मिळत नाही. माझ्या बॅनरवर रवींद्र चव्हाण आहे, उदय सामंत आहे. जे छोटे बॅनर आहेत त्याच्यावर 10 फोटो घेता येत नाही, कारण आमदार आणि खासदार दोघांचा फोटो आहे आणि इतर माझे मोठे बॅनर आहेत त्याच्यावर रवींद्र चव्हाण साहेब आहेत, उदय सामंत साहेब आहेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, भाजपच्या महिला अध्यक्ष आहेत, माझ्या मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. म्हणून आपण मुद्दाम बघा, त्याच्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत. आम्ही असा फरक कधीच करत नाही. परंतु राणेसाहेबांच्या खासदारकीच्या वेळेला मला स्वतःला अशी तीव्र भावना होती की राणेसाहेबांनी उभं राहिलं पाहिजे आणि ती भावना मी व्यक्त करून दाखवली. देवाच्या कृपेने त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र प्रयत्न करून यशस्वी सुद्धा झालो. त्याचा एक आनंद असतोच ना. आमचा लाडका खासदार हा आमच्या याच्यावर असणं याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, कारण माझ्या मतदारसंघाचे सुद्धा ते खासदार आहेत आणि माझ्या मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्याच्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांचा फोटो आहेच, उदय सामंत साहेबांचा सुद्धा फोटो आहे. तुम्ही मुद्दाम आमचे मोठे बॅनर्स बघा, त्याच्यावर सगळ्यांचे फोटो आहेत. राजन तेली असं माझे काही दुश्मन नाही, मात्र सावंतवाडी मतदारसंघाला त्यांनी खूप पिछाडीवर नेलं, काही विकास केला, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटावा आणि मला ती उमेदवारी मिळावी असं ते म्हणतात. तुम्ही कसं बघता? एक गोष्ट असं आहे, म्हणजे सावंतवाडी मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं हे त्यांना माहिती नाही. आज चांगला दिवस आहे, कशाला उगाच कोणाची तरी नाव घेत आहे. सावंतवाडीमध्ये किती हॉस्पिटल होती, वेंगुर्ल्याला हॉस्पिटल होतं का, तिथं कॅन्डी डिस्पेन्सरी होती, दोडामार्गला छोटंसं हॉस्पिटल होतं, आता नवीन हॉस्पिटल झालेलं आहे. त्या ठिकाणी क्रीडा संकुलं होती का, नव्हती. पंचायत समितीच्या इमारती नव्हत्या. अनेक गोष्टी ज्या नव्हत्या त्या नव्याने उभ्या राहत आहेत. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झालं आहे, परंतु ते जागेच्या बाबतचा जो वाद निर्माण झाला त्याच्यामुळे ते काम मागे थांबलेलं आहे. पाणी पुरवठ्याची नवीन योजना झालेली आहे.
अनेक ठिकाणी पर्यटनाचे, आणि त्यांना काय होतं की त्यांना सगळं मोठं मोठं दिसतं. आज नुसत्या एका ठिकाणी 4,000 महिला या कोंबडीच्या व्यवसायामध्ये काम करत आहेत. 1,500पेक्षा जास्त महिला या उद्योगामध्ये काम करत आहेत. त्याच्याचबरोबर आपल्या गाईच्या व्यवसायामध्ये आता अनेक महिला सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांची फूड सिक्युरिटी आर्मी बनलेली आहे. हजारो शेतकऱ्यांनी श्री पद्धतीच्या भात लागवडीचा फायदा घेतलेला आहे. जेवढे आंब्याचे बागायतदार आहेत त्यांना ट्रॅप मिळालेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या वस्तू म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांना ताडपत्र्या लागतात, त्यांना क्रेट लागतात. आमचे जे मच्छीमार बांधव आहेत त्यांना आउटबोर्ड इंजिन लागतं, त्यांना वाहतूक करण्यासाठी इन्सुलेटेड व्हॅन्स लागतात. त्यांना सर्वसामान्याशी काही कर्तव्य नसतं, त्यांचं लक्ष कदाचित दुसरीकडे असेल. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा झालेला विकास हा त्यांना दिसत नसेल. शेवटी सर्वसामान्य मनुष्य हा आपला केंद्रबिंदू पाहिजे. तो भात उत्पादन करणारा शेतकरी असेल, आंब्याचा व्यापारी असेल. काल 10 रुपये काजूवर अनुदान मिळालं. कोणी प्रयत्न केले? तो GR काढण्यापासून काजूची पॉलिसी बनवण्यापासून प्रत्येक गोष्ट मी केलेली आहे. आता लवकरच ब्राझीलची टीम महाराष्ट्रामध्ये येणार आहे. काजूच्या बोंडूचा जो चौथा फुकट जातो त्याच्यापासून कृत्रिम मांस बनवायचं म्हणजे चिकन मटनसारखे पदार्थ बनवायचा तो प्रोजेक्ट आहे. म्हणजे शेवटी आपण सातत्याने ही कामं करत असताना टीका करणारे टीका करत राहतात, काम करणारे काम करत राहतात. सह्याद्रीचे शिखरं कधी फोडली गेलेली होती? आज मोर्ले पारगडला जाणारा रस्ता तयार झाला, मांगेलीवरून बेळगावला जोडणारा रस्ता तयार झाला, तळकटवरून चौकुळला जोडणारा रस्ता तयार झाला. तुम्ही बघा की किती नवीन रस्ते झालेले आहेत मतदारसंघामध्ये. शेवटी लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात. आमच्याकडे येणारे रस्ते केवळ मी मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडणे याच्या पलीकडे कोणी काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही कामं मंजूर करून आणताना केवढे कष्ट असतात. आणि ते कष्ट मी सातत्याने करत असतो. मंत्री म्हणून मला खूप जबाबदारी आहे. मुंबईचा परत पालकमंत्री आहे. तिथं आंतरराष्ट्रीय वेगवेगळे राष्ट्रपती येत असतात, भारताचे राष्ट्रपती येत असतात, प्रधानमंत्री येत असतात. प्रत्येकाचं स्वागताला जायला लागतं. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. आज जी स्कीम आम्ही तयार केलेली आहे जर्मनीबरोबर, लोकांच्या जीवनामध्ये कायापालट करणारी स्कीम आहे. अजून ती लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे. इथं 20,000 पगार घेणाऱ्या मुलाला जर 2.5 लाख रुपये पगार मिळायला लागला तर त्याच्या जीवनामध्ये क्रांती होऊ शकते. 30 लाख रुपये वर्षाला आपण कमवू शकतो. हे केवळ स्वप्नामध्ये दिसू शकतं. आणि तिथं काय फार मोठा खर्च नाही आहे. तिथं आपल्याकडे 70 रुपयाने जर दूध मिळत असेल तर तिथं 140 रुपयाने आहे, परंतु पगार मात्र दसपट आहे. हा फरक आहे. तिथं जर तुम्ही 50 युरोज भरले की तुम्ही महिनाभर ट्रॅव्हल करू शकता. शेवटी माझी अपेक्षा एवढीच आहे की शेवटी आपण आपल्या कुटुंबाचं ऋण आहे ते फेडण्याची एक संधी सिंधुदुर्गमधल्या आणि महाराष्ट्रातल्या युवकांना मिळालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 लाख मुलांना परदेशामध्ये पाठवणारा हा एकमेव प्रकल्प हा मी करू शकलो. नाही तर तुम्ही का करू शकत नाही? याचं कारण काय आहे का स्टुटगार्ट आणि मुंबई सिस्टर सिटीज आहेत. या तर कित्येक वर्ष आहेत, म्हणजे 20-20 वर्ष झाली, त्याला 25 वर्ष झाली. असा करार का होऊ शकला नाही? त्याच्यामागे आपल्या लोकांबद्दल प्रेम पाहिजे. निश्चितपणे काही कामं मागे राहतात, त्याच्याबद्दल दुमत काहीच नाही. परंतु झालेली कामं बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे. नाही असं आहे बघा की गणपतीचा सण हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल सण असतो. माझं ज्याला बालपण होतं त्याला आमच्याकडे प्रचंड प्रमाणात मॅनपॉवर होती. ते सगळे लोक आपल्या घरातले गणपती असावे तसं ते आमच्या गणपतीच्या उत्सवाला यायचे आणि 11 दिवस 21 दिवस असा तो गणपती असायचा. त्याच्यामध्ये चलचित्र असायचे. आजचे जे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत ते त्या काळामध्ये आमचे गणपती बनवायचे, जसं वांगणकर आहेत. ही मोठी मोठी नावं आहेत. ती लोक त्या काळात मूर्ती बनवायचे. तो काळ वेगळा होता, तेवढा स्टाफ होता, ते लोक यायची, मोठ्या मोठ्या मिरवणुका असायच्या. मुंबईवरून त्याच्यासाठी दारू सामान आणलं जायचं. हे सगळे त्या काळातल्या गोष्टी आहेत. आता तर आम्ही घरातल्या घरात गणपती करतो, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा जायचं असतं. त्याच्यामुळे 1.5 दिवसाचा गणपती असतो, कधी 5 दिवसाचा असतो, एखादी पूजा झाली तर. परंतु गणपती हा गणपती असतो, आनंदाचा सण आहे. तो किती मोठा आहे आणि किती लहान आहे याला महत्त्व नसतं. पण लहानपणी मी बघितलेला गणपती त्याला तर म्हणजे ते अक्षरशः एक उत्सवच असायचा. जसे मुंबईचे सार्वजनिक गणपती असायचे तसे त्या काळामध्ये 3-4 प्रसिद्ध गणपती होते.
जिल्ह्यामध्ये जे सार्वजनिक गणपतीसारखे लोक ते बघायला यायचे. आणि आजसुद्धा त्याची परंपरा ही सावंतवाडीमधल्या काही कुटुंबांनी अजूनही कायम ठेवली आहे. परंतु आता काळ बदललेला आहे. प्रत्येकाला गणपतीला सुट्टी पाहिजे असते. म्हणजे गणपती एकमेव सण असा आहे की ज्या दिवशी प्रत्येक काम आम्हाला करायला लागतं, कारण प्रत्येक नोकराला सुट्टी दिलेली असते आणि तो त्याचा अधिकार आहे. एक गोष्ट अशी आहे की चतुर्थीला प्रत्येकाच्या घरी जाणं जवळजवळ अशक्य असतं, पण दिवाळीला मात्र मी प्रत्येकाच्या दुकानाला पाय लावतो. जेवढ्या घरी जाणं शक्य आहे तेवढ्यांच्या घरी जातो. अनेक गावामध्ये अपेक्षा असते की मी यावं म्हणून. जेवढी भेट देता येते तेवढी भेट मी 100% देतो. मागच्या वेळेला मुंबईला पालकमंत्री म्हणून मी जवळजवळ सगळ्या गणपतींना भेटी दिल्या. यावर्षी मी म्हणतो की थोडंसं कमी करून आपण इथं सगळ्यांना भेटी द्याव्या. परंतु गणपतीला मात्र आमच्या मतदारांची मला आठवण निश्चितपणे असतं. आता कोणाला तरी उभं राहायचं असेल म्हणून ते गणपतीला प्रसाद पाठवत असतील. परंतु मी गेल्या 15 वर्षामध्ये करोना सोडला तर ही परंपरा कधीही चुकवलेली नाही. कारण ती शेवटी एक अशी गोष्ट असते की या निमित्ताने आपण ज्या मतदारांमुळे आपण आहोत त्यांची आठवण ठेवणं किंवा त्यांच्या गणपतीच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला ती एक अपॉर्च्युनिटी असते. आणि ती मग भजनी मंडळं असून दे, त्यांच्यासाठी जे काय केलं जातं हे काय एका वर्षापुरतं नाही, हे वर्षानुवर्षे हे चालू आहे. आणि ते एक दुवा आहे आम्हाला जोडणारा. आणि शेवटी सावंतवाडी मतदारसंघामध्ये जी शांतता आहे ती शांतता तुम्हाला क्वचित एखाद्या ठिकाणी बघायला मिळते आणि लोकांना ती शांतता प्रिय आहे. त्याच्यामुळे कुठलाही नवीन प्रयोग करायला इथली लोक तयार नसतात. याचं कारण अनेक लोक स्वार्थापोटी राजकारणात आलेलं असतं आणि मी समाजसेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आलो. हाच मुळात दोन्ही गोष्टीतला फरक आहे. गणपती हा एक आनंदाचा क्षण असतो. एक अशी देवता जी सर्वांना नेहमी आशीर्वाद देत असते, आपल्या घरी येत असते आणि त्यांचं विसर्जन करत असतानासुद्धा प्रत्येकाला आपल्या मनामध्ये थोडीशी खंत बाळगून प्रत्येकजण परत येत असतो. आणि 11 दिवस जणू काय आपल्या घरातला उत्सव आहे. अशा पद्धतीने मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये सार्वजनिक गणपतीचं पूजन होतं. आणि कोकणासारख्या प्रदेशामध्ये जो आपल्या घरातला एखादा सदस्य यावा त्याप्रमाणे गणपती बाप्पा येतात. कारण ते प्रत्येकाच्या घरामध्ये येतात आणि सगळं कुटुंब एकत्र येऊन त्याची सेवा करते. मग तुमच्या कुटुंबाच्या किती ब्रँचेस झाल्या ह्याला महत्त्व नसतं, परंतु गणपती एक असतो. आणि संलग्न कुटुंब ही 10 असतात, 20 असतात, काही ठिकाणी 30सुद्धा असतात. अशी मोठी कुटुंब आहेत की ज्या ठिकाणी 50-50 ब्रँचेस ह्या एकत्र येऊन एकच गणपतीची सेवा करतात. परंतु अन्यथा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो. त्या गणपतीची सेवा करणं हेच कोकणचं वैशिष्ट्य आहे. आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन हे मुंबईतून कोकणामध्ये होतं. हे यासुद्धा सणाचं वैशिष्ट्य आहे. एकंदर जे पॉप्युलेशन आहे त्याच्या 25% लोक ही मुंबईतून सिंधुदुर्गमध्ये येतात किंवा पुण्यावरून येतात. आणि त्यांनी अतिशय सावधानतेने प्रवास करावा एवढंच सांगायचं आहे. कदाचित त्यांना थोडेसे अजून त्रुटी राहिलेल्या आहेत रस्त्यांमध्ये, त्या त्रुटीवर मात करत ते येत असतात. परंतु त्याच्याचबरोबर टोल माफी दिली जाते, त्यामुळे अनेक लोक पुण्याच्या रस्त्याने येतात. पुण्याच्या रस्त्यावर सुद्धा कोणीही भरधाव गाड्या चालू नये. आपल्या आयुष्य फार बहुमोल असतं, त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यावी. आणि त्याच्याचबरोबर या क्षणाच्या निमित्ताने येत असताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी आणि सुखरूप मुंबईला परत जावं एवढंच या निमित्ताने सांगावंसं वाटतं. प्रशासन सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जी काय मदत ही कोकणवासियांना लागेल या सणाच्या निमित्ताने त्याची सर्व तयारी ही जिल्हा प्रशासनाने केलेली आहे आणि संपूर्ण कोकण विभागामध्येच ही तयारी केलेली आहे. थोडासा जो रस्त्यामध्ये पार्किंग असेल, पाणी देण्याचं असेल, या सगळ्या सुविधा या जागोजागी करण्यात आलेल्या आहेत. आणि केवळ सरकारच हे करतं असं नाही, तर अनेक गणेश भक्तसुद्धा हे सर्व करत असतात. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. ज्या ज्या गणेश भक्तांनी मुंबईमधून कोकणात येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो. काही लोक तर म्हणजे राणे फॅमिली तर रेल्वेसुद्धा सोडत असते. म्हणजे सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सुद्धा मुंबईच्या प्रत्येक भागामधून आज नाही, ते मंत्री असताना आणि मंत्री नसताना सुद्धा गाड्या सोडण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यांचंसुद्धा विशेष कौतुक केलं पाहिजे की कोकणामध्ये त्यांचं करिअर बनलं, त्या कोकणाला ते विसरले नाही. मूळ त्यांचं सातारा आहे, परंतु कोकण ही त्यांची कर्मभूमी आहे
आणि त्याच्यामुळे सातत्याने गणपतीच्या सणाला पूर्ण मदत हे ते संपूर्ण कोकणी माणसांना करत असतात. एक काय की भजन ही परंपरा आहे आणि कोकणातलं भजन हे प्रोफेशनल नसतं. विडा जो काही त्या घरातला प्रमुख मनुष्य त्या पेटीवर ठेवेल तेच त्यांचं मानधन. ते काय पैशासाठी भजन करत नाहीत. त्याच्यामुळे इथली मंडळी प्रोफेशनल नाहीत. इथली मंडळी ही देवाची भक्त आहेत आणि कडे जाऊन भजन करणं हीच त्यांची गणपतीची सेवा असते आणि त्याच्यामुळे ती सेवा अविरतपणे त्यांची सुरू असते. आणि मी काय आज मदत नाही केली, गेली 15 वर्ष मी मदत करतोय आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही असा राजकारणाचा भाग नाही. गणपतीची जी सेवा असते ती सुद्धा सातत्याने दरवर्षी होत असते. कोणाला तरी यावर्षी इच्छा झाली इलेक्शनला उभं राहायचं म्हणून त्याची नक्कल करण्यामध्ये काही अर्थ नसतो. तुमच्या जे काय तुम्ही लोकांसाठी करता त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. दरवर्षी आपल्याला ते करता आलं पाहिजे आणि ती ताकद ईश्वराने दिली याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. जेवढं काय करायचं लोकांसाठी आपण करत राहणार. परंतु हा एक असा सण आहे की ज्या दिवशी गणपतीची सेवा व्हायला लागते तो मताचा भाग त्याच्यामध्ये काहीच नसतो. ते गणपतीची सेवा कोकणामध्ये केली जाते. केवळ मीच करतो असं नाही, अनेक लोक करत असतील, पण ती करायचं भाग्य आम्हाला लाभतं हे ह्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. गणेश चतुर्थीचा सण हा अत्यंत पवित्र आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. सणाचं पावित्र्य जपत असतानाच जो उत्साह असतो तो वाखाणण्याजोगा असतो आणि लाखो भाविक या सणामध्ये सहभागी होत असतात. या निमित्ताने कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गणेशप्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक मंडळं ही मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असतात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली आणि आता सार्वजनिक गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आवडीचा, प्रत्येकाच्या उत्साहाचा आणि प्रत्येकाच्या भावनेचा विषय बनलेला आहे. आणि त्याच्यामुळे असंख्य गणेशोत्सव मंडळं ही उत्साहाने आणि भक्तिभावाने देवाचं पूजन करत असतात आणि 11 दिवस झाल्यानंतर त्यांनासुद्धा अतिशय मन भरून येतं. अशा तऱ्हेचा हा सण आहे. कोकणामध्ये तर घरोघरी बाप्पा येतात आणि कोकणाचं वैशिष्ट्य असं आहे की कितीही ब्रँचेस झाल्या असतील एका कुटुंबाच्या तरी सर्व लोक एकत्र येतात. सर्व कुटुंबीय आनंदाने आणि भक्तिभावाने देवाची सेवा करतात आणि तेवढ्याच उत्साहाने, जेवढ्या उत्साहाने ते मुंबईतून इथं येतात तेवढ्याच उत्साहाने ते परत मुंबईला परतत असतात किंवा पुण्याला परततात. कोकणी मनुष्य आपल्या गावाला, आपल्या गणपतीला कधीच विसरत नाही आणि गणेशोत्सव आला की बंद असलेली घरंसुद्धा साफ केली जातात, झाडली जातात आणि गणरायाचं आगमन त्या ठिकाणी होतं. आता गणेशोत्सव हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मी केरळमध्ये गेलो, तिथं सार्वजनिक गणपती होता. हैदराबादला गेलो, सार्वजनिक गणपती होते. महाराष्ट्राप्रमाणे आता गुजरातमध्ये सुद्धा गणपतीचा सण साजरा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी परदेशात सुद्धा, अगदी थेट दिल्लीमध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव होतो की अनेक त्या ठिकाणचे लीडर्स हे त्या गणेशोत्सवाला आवर्जून भेट देतात आणि जगभरामध्ये आता गणेशोत्सव मराठी मंडळी साजरी करत असतात आणि या मराठी माणसांच्या सणामध्ये भारतातले आता सर्व भारतीयसुद्धा सहभागी व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय पवित्र असा हा सण ज्याची तयारी मुंबईमध्ये स्वतः मुख्यमंत्री त्याच्या बैठका घेत असतात. महाराष्ट्रभराच्या बैठका या मुंबईतून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेत असतात आणि अतिशय सावधानतेने सर्व नियमांचं काटेकोर पालन करत अतिशय दिमाखाने हा गणेशोत्सव आलेला आहे. गणरायाचं आगमन झालेलं आहे. सर्वांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आणि जी मंडळं वर्षभर काम करत असतात गणेशोत्सव संपल्यानंतर सुद्धा त्यांना अनेक सुविधा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये खूप सुविधा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने नव्याने गेल्या वर्षी सुद्धा दिल्या, यावर्षी सुद्धा दिलेल्या आहेत आणि 5-5 वर्षात त्यांना जे परमिशन काढायला लागते ते सुद्धा 5 वर्षातून एकदा करण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांना असलेली भाडी माफ केलेली आहेत आणि याच्या पुढे सुद्धा गणेशोत्सव जी मंडळं आहेत ते वर्षभर कार्यक्रम करतात. त्यांना कमर्शियल ऐवजी रेसिडेन्शियल रेटने त्या ठिकाणी
टॅक्स घेता येईल का ह्याची पडताळणी करायला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आणि संपूर्णच मंत्रिमंडळ हे गणरायाच्या आगमनाला आणि त्याचं स्वागत करायला सज्ज आहे. महाराष्ट्राची जनता सज्ज आहे. त्यांना सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.